रात्री 12:02 व्हॉट्सअपवर मला एक कॉल आला, मी तो उचलला नाही। त्यानंतर परत पुन्हा लगेच माझ्या फोनवर मोबाईलवर कॉल आला आणि जे काय झालं त्यानंतरचं त्याच्या जो रेकॉर्ड केला त्याच्या अगोदर सुद्धा काही गोष्टी त्यानं बोलल्यानंतर मी कॉल रेकॉर्ड केला, कारण माझ्याकडे ट्रू कॉलर नव्हता। आज सकाळी मी ते हे केलंय आणि त्याची वक्तव्य ही आक्षेपार्ह वाटल्यामुळे मी ते रेकॉर्ड चालू केलं आणि त्यानंतर मी फोन कट केला एकदा, परत पुन्हा फोन आला आणि त्यानंतर रेकॉर्ड मी चालू केलं। ते दोन्ही कॉलचे रेकॉर्ड मी कालच रात्री माझ्या एका मित्राकडे ते परत पाठवले, कारण ते फेसबुकला टाकण्यासाठी जे करावं लागतं ते मला माहीत नव्हतं ती टेक्नॉलॉजी काय आहे ते, म्हणून एका मित्राने मला ते परत दोन्ही कॉल एकत्र जोडून दिले आणि मग मी ते फेसबुकला टाकले। तिसऱ्या वेळेला सुद्धा कॉल आलेला होता, तो मी उचलला नाही, कारण ज्या पद्धतीनं ते स्वतःचे संस्कार दाखवत होते शिवाजी महाराजांच्या बद्दल। आम्हाला तर ही आता सवय झालेली आहे की ज्या वेळा आपण सत्य सांगतो शिवाजी महाराजांच्या इतिहासातलं किंवा संभाजी महाराजांच्या इतिहासातलं, तर त्यावेळेला एका महाराष्ट्रातल्या ज्यांनी संभाजी महाराज शिवाजी महाराजांना त्रास दिला अशा काही प्रवृत्ती या वारंवार ट्रोलिंग करणं असेल किंवा अशा पद्धतीनं काल ज्या पद्धतीनं आरवाच्या शिवीगाळ दिली तशा पद्धतीनं शिवीगाळ करणं असेल, जीवे मारण्याच्या धमक्या देणं असेल, हे वारंवार चालू असतं। पण हे सगळं झाल्यानंतर त्या ज्याचा कॉल आलेला त्याचा आपल्याला व्हॉट्सअपला तर नाव येतेच, माहिती आहे, त्याच्या प्रोफाईलला सुद्धा असतं। नंतर ट्रू कॉलरला आम्ही चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की ही व्यक्ती नागपूरमधली आहे आणि त्यांचं तुम्ही प्रोफाईल बघितल्यानंतर असं लक्षात येतं की ते आत्ता सत्ताधारी पक्षातल्या सर्वोच्च नेत्यांच्या अत्यंत जवळचे आहेत असं त्यांच्या प्रोफाईलवरून लक्षात येतं। आणि खरं तर मला काय शिवीगाळ केली किंवा मला धमक्या दिल्या ज्या घाणेरड्या पद्धतीनं परशुरामाचा परशु वगैरे असं काय काय, पण ते सोडून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल ज्या वाईट भावना या प्रवृत्तीच्या मनात आहेत त्या या माध्यमातून, या कोरटकरच्या माध्यमातून समाजासमोर आलेल्या आहेत। आणि याच्यावर हा फक्त माझ्या एका विषय नाही आहे, कारण मी असल्या ह्याला पोकळ धमक्यांना भीत नाही। शाहूभूमीतला शाहू महाराजांच्या विचारांचा पठ्ठा आहे मी, या असल्या धमक्या बिमक्या आम्ही घाबरत नाही कधी। पण ज्या पद्धतीनं शिवरायांचा संभाजी महाराजांचा अपमान यांनी केलाय त्याच्यावर मात्र शासनानं कारवाई केली पाहिजे। तो एका विशिष्ट समाजाचा आहे, विशिष्ट पक्षाच्या जवळचा आहे, विशिष्ट व्यक्तीच्या अत्यंत जवळचा आहे, काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या जवळचा आहे, म्हणून त्याच्याबद्दल जर एक वेगळी भूमिका शासन घेणार असेल तर मात्र हा महाराष्ट्र शिवरायांचा राहिलेला नाही, हा महाराष्ट्र दुसऱ्या बाजीराव पेशवाईचा झालेला आहे असं म्हणावं लागतं। एकूण संभाषणामध्ये शिवाजी महाराज पळून गेले, देशपांडे नसते तर शिवाजी महाराज वाचले नसते असा एक उल्लेख आहे, काय सांगू शकाल तुमच्या? सगळंच ते संभाषण अत्यंत विषारी जातीय मानसिकतेनं भरलेलं आहे। शिवाजी महाराजांच्या बद्दल ज्याच्या मनात अत्यंत विष भरलेला आहे तोच व्यक्ती असं बोलू शकतो। शिवाजी महाराजांच्या समकालीन ते शत्रू जे होते त्यांनी सुद्धा कधीही अशी विधानं केलेली नाहीत, अशी विधानं या महाभागानं केलेली आहेत आणि ती नुसती निषेधार्ह नाही आहेत। तर बघता आपण की महाराष्ट्रात अशा पद्धतीनं शिवाजी न होते रामदास न होते तो शिवाजी को कोण पूछता अशा म्हणणाऱ्या कोश्यारी बरोबर सुद्धा त्या महाभागाचे फोटो आहेत। म्हणजे ह्यांची शिकवण काय हे आपण तपासलं पाहिजे आणि शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। मुख्यमंत्र्यांचं देखील या सगळ्यामध्ये